प्रिय बंधू व भगिनींनो, आपण सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. कृपावंत दयावंत परमेश्वराकडून आपल्यावर शांती, समृद्धी, स्वस्थ व निरोगी जीवनाची त्याचा उदरात मी प्रार्थना करतो. आपण सर्वांना सन्मार्ग सुमार्गाची दीक्षा प्राप्त असो ही सुद्धा मी प्रभूच्या ठाई याचना करतो, कामना करतो. याच सोबत मी शरणागती पत्करतो परमेश्वराची, सैतानापासून, सर्व विकृत शक्त्यापासून, ऑल इविल फोर्सेस अँड इविल थॉट्स पासून, मनात येणाऱ्या दुष्ट असभ्य विचारांपासून, आणि सुरुवात करतो परमेश्वराच्या नावाने जो असीम दयावान व कृपाळू आहे. औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. इज़ा ज़ुल्ज़िलतिल अर्ज़ु ज़िल्ज़ालहा व अख़रजतिल अर्ज़ु अस्क़ालहा व क़ालल इंसानु मा लहा यौमइज़िन तुहद्दिसु अख़बारहा बिअन्न रब्बका अवहा लहा यौमइज़िन यस्दुरुन नासु अश्तातन लियुरौ अमालहुम फमन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन खैरन यरह वमन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन शर्रन यरह. सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन. अर्थात महाप्रलयाचा तो दिवस जेव्हा पृथ्वी संपूर्ण आवेशानिशी हालवून सोडली जाईल आणि पृथ्वी आपल्या आतील ओझे बाहेर काढून टाकेल आणि मानव म्हणेल, हिला हे काय होत आहे. त्या दिवशी ते आपल्यावरील घडलेले अहवाल निवेदन करील, कारण तुझ्या पालनकर्त्याने तिला असे करण्याची आज्ञा दिलेली असेल. त्या दिवशी लोक विभिन्न स्थितीत परततील, जेणेकरून त्यांची कृत्ये त्यांना दाखविली जातील. ज्याने कणमात्र पुण्य केले असेल ते तो पाहिल व ज्याने कणमात्र पाप केले असेल तेही तो पाहिल. बंधू आणि भगिनींनो, नुकतेच वाचलेल्या श्लोकात परमेश्वराने कुराण या पवित्र ग्रंथाच्या धडा क्रमांक 99 सृष्टीचे अखेरच्या दिवशी घडणाऱ्या घटनेबद्दल माहिती दिली आहे. त्याला अरबीत कियामतचा दिवस किंवा इतर भाषेत महाप्रलयाचा दिवस, इंग्रजीमध्ये द डूम्स डे वगैरे शब्दाने त्याच दिवसासंबंधी चर्चा करण्यात येते. जगातील मानवी जीवनाबद्दल कित्येक प्रश्न मनात येत राहतात. अनेकदा आपण याबाबत चर्चा करीत असतो, जसे की हे जीवन व मृत्यू प्रदान करणारा कोण आहे, मानवी जीवनाचा अर्थ काय आहे, ह्या जीवनात संपूर्ण सुख आनंद भोगता येणार का, प्रत्येक मानवाला या जगात कोणती उद्दिष्टे गाठण्यासाठी पाठविण्यात आलेले आहे. कोणी त्याची परीक्षा तर घेत नाही. जर परीक्षा घेत असेल तर उत्तीर्ण होण्याचा मापदंड काय आहे, त्याचा निकाल केव्हा लागेल, कोण तो निकाल लावणार. तो निकाल लावणारा स्वयंसंपूर्ण सर्वश्रेष्ठ महान व शक्तिमान आहे किंवा नाही, त्याच्यावर सुद्धा शिफारशीचा दबाव प्रेशर आणता येईल का. निकालानंतर मग उत्तीर्ण सक्सेसफुल होणाऱ्याला काय मिळणार, अनुत्तीर्ण फेल नापास होणाऱ्याची काय दशा राहणार. या प्रकारे कित्येक प्रश्न आहेत ज्याबद्दल जवळपास सर्व लोकांच्या मनात जिज्ञासा असते, इन्क्विजिटी असते. काही लोक बुद्धिपुरस्पर कॉन्शियसली या प्रश्नावर विचार करतात, पण काही अनभिज्ञपणे सबकॉन्शियसली या प्रश्नांवर विचार करीत राहतात. संपूर्ण जीवनभर ते त्याच अवस्थेत राहतात, दैनंदिन जीवनात व्यस्त असतात, अंतिमतः मृत्युमुखी जातात. ह्या प्रश्नांची उत्तरे त्यांना कधीच सापडत नाहीत, कारण बुद्धिपुरस्पर कॉन्शियसली या प्रश्नांची उत्तरे माहीत करून घेण्याचा शोध करण्याचा त्यानं कधीच प्रयत्न केला नसतो. आदरणीय बंधू व भगिनींनो, या प्रश्नांची उत्तरे आपण पवित्र कुराण या ग्रंथामध्ये शोधण्याचा प्रयत्न करू.
कुराण हा ग्रंथ परमेश्वराकडून अवतरित आहे. प्रेषित पैगंबर मानवापैकी परमेश्वराने निवडलेले मर्यादा पुरुषोत्तम होते. सर्व प्रेषित पैगंबर परमेश्वराची उपासना करणारे दास होते. परमेश्वराने निवडलेल्या या प्रेषितांच्या शृंखलेत पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेबांवर त्यांच्यावर परमेश्वराची शांती समृद्धी असो शेवटचे व अखेरचे प्रेषित होते. हा ग्रंथ परमेश्वराकडून टप्प्याटप्प्याने जवळपास 23 वर्षात त्यांच्यावर अवतरित करण्यात आला. हा ग्रंथ पैगंबर मोहम्मद साहेब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची लेखणी नसून परम दयाळू परमेश्वराचा उपदेश आहे, संदेश आहे. तसेच या संसारातील प्रत्येक मानवास अंतिम आदेश, लास्ट कमांड्स आहेत. मानवी जीवन सुद्धा 2 भागात विभाजित आहे. कुराण धडा क्रमांक 51 अज-जारियात श्लोक क्रमांक 49 मध्ये उपदेश आहे की वमिन कुल्ली शैइन खलकना ज़ौजैन, अर्थात प्रत्येक वस्तूचे आम्ही युगल कपल ट्विन बनविले आहे. जीव, जंतू किंवा वनस्पती या प्रकारे प्रत्येक वस्तूंची युगल कपल्स आहेत. तसेच या मानवी जीवनाचा सुद्धा दुसरा युगल आहे. तो दुसरा भाग निसंशय मरणोपरांत जीवन आहे. त्याच जीवनामध्ये प्रत्येक माणूस कितीही शक्तिशाली माणूस असून सुद्धा या संसारात, या जगात प्रत्येक सुख, प्रत्येक आनंद मिळणे अशक्य आहे, असंभव आहे. इथे सुख, दुःख, अडचण, कठीणाई, शांती, अशांती प्रत्येक प्रकारच्या चेतावणीला तोंड द्यावे लागेल. कारण हे जीवन अपूर्ण आहे. या जीवनात संपूर्ण शांती मिळणार नाही. प्रत्येक इच्छेची पूर्ती सुद्धा होऊ शकणार नाही. या जीवनाला सुद्धा मर्यादा आहे. कुराण धडा क्रमांक 23 अल-मुमिनून श्लोक क्रमांक 12 मध्ये परमेश्वराचा उपदेश आहे की वलकद खलकनल इन्साना मिन सुलालतिन मिन तीन, अर्थात आम्ही मानवाला मातीच्या सत्वापासून बनविले. मातीतून बनलेल्या या देहाची मर्यादा राहणारच. कुराण धडा क्रमांक 37 अस-साफात श्लोक क्रमांक 11 मध्ये परमेश्वराचा उपदेश आहे की फस्तफ्तिहिम अहुम अशद्दु खल्कन अम्मन खलकना इन्ना खलकनाहुम मिन तीनिल लाजिब, अर्थात आता ह्यांना विचारा, ह्यांची निर्मिती अधिक कठीण आहे अथवा सृष्टीतील त्या वस्तूंची ज्या आम्ही निर्माण करून ठेवल्या आहेत, ह्यांना तर आम्ही चिवट मातीपासून निर्माण केले आहे. पवित्र कुराण धडा क्रमांक 76 अद-दहर श्लोक क्रमांक 2 मध्ये परमेश्वराचा उपदेश आहे की इन्ना खलकनल इन्साना मिन नुतफतिन अमशाज नब्तलीहि फजअलनाहु समीअन बसीरा, अर्थात मानवाला एका मिश्र जर्म सेल पासून आम्ही निर्माण केले जेणेकरून त्याची परीक्षा घ्यावी व यासाठी आम्ही त्याला ऐकणारा व पाहणारा बनविला. मानवी जीवनाचे ते मिश्रण काय आहे? मातीतून बनलेला हाडमास आणि परमेश्वराकडून आलेले त्याचे आत्मा. जेव्हा मृत्यू येतो, हाडमासाचा शरीर इथे राहतो आणि शरीरातील आत्मा निघून जाते. त्या परमेश्वराच्या ताब्यात मग धरतीवर फक्त त्याचा देह उरतो. कुराण धडा क्रमांक 32 श्लोक क्रमांक 11 मध्ये परमेश्वराचा फरमान आहे की कुल यतवफ्फाकुम मलकुल मौतिल्लजी वुक्किला बिकुम सुम्मा इला रब्बिकुम तुरजाऊन, अर्थात हे प्रेषित यांना सांगा, यांना अनाउन्स करा की मृत्यूचा तो दूत जो तुम्हावर नियुक्त केला गेला आहे तुम्हाला पुरेपूर आपल्या ताब्यात घेईल आणि तुम्ही आपल्या पालनकर्त्याकडे परत आणले जाल. मित्रांनो,
मातीतून बनलेल्या या देहात परमेश्वराकडून आत्मा देऊन त्याचा जोडा ट्विन या धर्तीवर प्रदान करण्यात येतो. मग तो माणूस जीवनभर आयुष्य जगतो. परमेश्वराकडून निश्चित वेळ येताच तो मृत्युमुखी पडतो. देह इथेच राहतो. आत्मा परमेश्वराकडे त्याचे दूत पोहोचून देतात. एकदा प्राण देहातून निघताच त्वरित त्या देहास कब्रस्तान किंवा स्मशान भूमीकडे नेण्यात येते. 2-3 दिवसाकरिता सुद्धा आपल्या घरी त्याचा कोणत्याही प्रिजन त्या देहास ठेवण्यास तयार नसतो. परमेश्वराकडून आलेली आत्मा प्राण परत जाताच ज्या मातीतून त्या देहाची निर्मिती झाली होती त्याच मातीत तो सुपूर्द करण्यात येतो. मग प्रश्न निर्माण होतो की मग परमेश्वराने मानवी जीवनाला या जगात का पाठविले? कुराण धडा क्रमांक 8 अल अनफाल श्लोक क्रमांक 28 प्रमाणे रबचा फरमान आहे की वालमू अन्नमा अमवालुकुम व औलादुकुम फितना व अन्नल्लाह इंदहु अज्रुन अजीम. अर्थात हे जाणून घ्या की तुमची मालमत्ता व तुमची मुले बाळे युअर वेल्थ अँड चिल्ड्रन्स खरे पाहता परीक्षा साधने आहेत आणि परमेश्वराजवळ मोबदला देण्यासारखा बरीच काही आहे. परमेश्वराने हे जीवन परीक्षा घेण्याकरिता दिलेले आहे. संपूर्ण जीवन एक परीक्षा टेस्ट एक्झामिनेशन आहे. संपूर्ण आयुष्य परीक्षेचा कालावधी, अगदी निश्चित कालावधी. प्रत्येकाचा निश्चित वेळेपेक्षा एक क्षण सुद्धा कमी जास्त होऊ शकणार नाही. कुराण धडा क्रमांक 6 अल अनाम श्लोक क्रमांक 165 मध्ये परमेश्वराचा उपदेश आहे की वहुवल्लजी जालकुम खलाइफल अर्दि वरफा बादुकुम फौका बादिन दरजात लियब्लुवकुम फीमा आताकुम इन्ना रब्बका सरीउल इकाब व इन्नहु लगफूरुर रहीम. अर्थात तोच आहे ज्याने तुम्हाला पृथ्वीचा नायब ट्रस्टी बनविले आणि तुमच्यापैकी काहींना काहींच्या तुलनेत अधिक उच्च दर्जे ग्रेड्स बहाल केले की जे काही तुम्हाला दिले आहे त्यात तुमची परीक्षा घ्यावी. निसंशय तुमच्या पालनकर्ता शिक्षा देण्याची अत्यंत सत्वर आहे व फार क्षमाशील व दया करणारा देखील आहे. मित्रांनो, प्रत्येक कृती, ऍक्ट, ऍक्शन, डीड, मग तो कितीही लहान असो की मोठी, त्याचा सर्व लेखाजोखा, अकाउंट्स अँड बॅलन्स शीट्स परमेश्वराकडे सुरक्षित आहे आणि कियामतच्या निर्णयाच्या दिवशी प्रत्येक कृतीचा हिशोब घेतला जाईल. सुरुवातीच वाचलेल्या धडा क्रमांक 99 श्लोक क्रमांक 6 ते 8 मध्ये या बाबतीत सर्वांना परमेश्वराकडून सावध करण्याकरिता इशारा आहे की यौमयजिन यस्दुरुन नासु अश्तातन लियुराउ अमालहुम फमन यअमल मिस्काल जर्रतिन खैरन यरह व मन यअमल मिस्काल जर्रतिन शर्रन यरह. अर्थात त्या निर्णयाच्या दिवशी लोक विभिन्न स्थितीत परततील जेणेकरून त्यांची कृत्ये त्यांना दाखविली जातील. मग ज्याने कणमात्र पुण्य केले असेल ते तो पाहिल आणि ज्याने कणमात्र पाप केले असेल तेही तो पाहिल. विभिन्न स्थितीत विभिन्न जमाती भूमीतून उठतील, त्यांची कृत्ये त्यांना दाखविली जातील. काही लोक उत्तीर्ण असेल आणि ज्या लोकांनी परमेश्वरासमोर उभे राहण्याचा भय अंगीकारला नसेल त्यांची कृत्ये त्यांना नरकाग्नीशिवाय कुठे नेऊन सोडणार. आपण स्वतः याबद्दल अंदाज लावू शकता. प्रिय बंधू व भगिनींनो, प्रत्येक माणसाच्या प्रत्येक कृतीला, एव्हरी ऍक्शन, एव्हरी डीडला, मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराला तो परमेश्वर जाणतो. काही त्यापासून लपलेले नाही. कुराण धडा क्रमांक 50 सूरह काफ श्लोक क्रमांक 16 ते 19 मध्ये परमेश्वराचा समस्त मानव जातीला उपदेश तसेच इशारा सुद्धा आहे की प्रत्येक कृती
प्रत्येक डीठ आपण सावध होऊन करा. वलकद खलकनाल इन्साना व नअलमु मा तुवस्विसु बिही नफ्सुहु व नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद इज़ यतलक़्क़ल मुतलक़्क़ियान अनिल यमीन व अनिश शिमाल क़ईद मा यल्फ़िज़ु मिन क़ौलिन इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद व जाअत सकरतुल मौत बिल हक़ ज़ालिका मा कुन्ता मिन्हु तहीद. अर्थात परमेश्वर म्हणतो, आम्ही मनुष्याला निर्माण केले आहे आणि त्यांच्या मनात उद्भवणारे प्रत्येक वसवसे, शंका, आशंका, एव्हरी डाऊट्स, एव्हरी कन्फ्युजनला सुद्धा मी जाणतो, कारण आम्ही त्याच्या मानेच्या शिरेपेक्षाही अधिक त्याचा जवळ आहोत. आणि आमच्या या प्रत्यक्ष ज्ञानाशिवाय दोन नोंदणारे त्याच्या उजव्या व डाव्या बाजूला बसून प्रत्येक गोष्टीची नोंद घेत आहेत. कोणताही शब्द त्यांच्या तोंडातून असा निघत नाही त्याला सुरक्षित करण्यासाठी एक विद्यमान निरीक्षक हजर नाही. मग पहा, ती मृत्यूकाळ सत्यनिशी येऊन ठेपली. ही तीच गोष्ट आहे ज्यापासून तू पळ काढीत होतास. आणि मग नरसिंग फुंकले जाईल. हा आहे तो दिवस त्याचे भय तुला दाखविले जात होते. प्रिय मित्रांनो, परमेश्वराच्या आदेशाने ह्या सृष्टीची सर्व व्यवस्था गुंडाळून नष्ट तसेच समाप्त करण्याकरिता नरसिंग फुंकण्याचे आदेश दिले जाईल. तोच महाप्रलयाचा दिवस आहे, कियामतचा दिवस आहे, अंतिम निर्णयाचा दिवस आहे, मोबदल्याचा दिवस आहे. तोच दिवस द डे ऑफ जजमेंट अँड द डे ऑफ रिवॉर्ड अँड पनिशमेंट आहे. त्या दिवशी प्रत्येकाला परमेश्वरासमोर, त्याच्या प्रभू समोर, त्याच्या मालकासमोर एकटे उभे राहून जीवन परीक्षेचा निकाल घ्यावा लागेल. प्रत्येकाला पुनच्छा जिवंत करून उठविले जाईल. कुराण धडा क्रमांक 39 अज-जुमर श्लोक क्रमांक 68 आणि 69 मध्ये उपदेश आहे की वनुफिखा फिस सूरी फसइका मन फिस समावाति वमन फिल अर्द इल्ला मन शाअ अल्लाह सुम्मा नुफिखा फीही उखरा फइज़ा हुम क़ियामुन यंजुरून व अशरक़तिल अर्दु बिनूरि रब्बिहा व उज़ियल किताब वजीअ बिन्नबिय्यीन वश्शुहदाइ व क़ुज़िया बैनहुम बिल हक़ व हुम ला युज़लमून. अर्थात आणि त्या महाप्रलयाच्या दिवशी नरसिंग फुंकले जाईल आणि ते सर्वजण जे का आकाशात आणि पृथ्वीत आहेत मरून पडतील. त्यांच्या खेरीत त्यांना अल्लाह परमेश्वर जिवंत राखू इच्छिल. मग आणखीन दुसरे नरसिंग फुंकले जाईल आणि सर्वच्या सर्व उठून पाहू लागतील. पृथ्वी आपल्या पालनकर्त्याच्या तेजाने उजळून निघेल. कर्माची नोंद वही आणून ठेवली जाईल. सर्व प्रेषित पैगंबर आणि सर्व साक्षीदार विटनेस उपस्थित केले जातील. लोकांच्या दरम्यान ठीक ठीक सत्यावर आधारित निर्णय दिला जाईल. त्यांच्यावर कोणताही अन्याय, इनजस्टिस होणार नाही आणि प्रत्येक जणाला जी काही कर्मे त्यांनी केली होती त्यांचा पुरेपूर मोबदला दिला जाईल. लोक जे काही करतात परमेश्वर चांगल्या प्रकारे जाणतो. प्रिय बंधू व आदरणीय भगिनींनो, हे जीवन अमूल्य आहे. प्रत्येकाला फक्त एकदाच मिळणार आहे, वारंवार दिले जाणार नाही. या अमूल्य जीवनात प्रत्येक कृतीची परमेश्वराकडून नोंद घेण्यात येते. एक माणसाच्या अशा परिस्थितीत कोणता मूलभूत उद्देश, ध्येय, नेम असला पाहिजे? कोणतं अल्टिमेट एम अँड ऑब्जेक्ट समोर ठेवले पाहिजे? कोणते आचरण, चारित्र्य, कॅरेक्टर, स्वभाव स्वीकारले पाहिजे? कोणाकडून अध्यायाचे पाठ शिकले पाहिजे? या जगातील प्रत्येकाचे कोणकोणत्या कर्जाची परतफेडची त्याच्यावर जबाबदारी आहे? हा सुद्धा यावेळी विचार विनिमयाचा मुद्दा आहे.
मित्रांनो, जीवन अत्यंत जबाबदारीने व अतिशय रिस्पॉन्सिबिलिटीने पार पाडायचे आहे. कुकर्म तसेच भूलचूक झाल्याने पापाच्या घळा भरल्याशिवाय राहणार नाही. सत्कृती तसेच सत्कर्म, गुड डीड्स, गुड व्हर्च्यूजचा खरा मोबदला सुद्धा निर्णयाच्या दिवशी मिळल्याशिवाय राहणार नाही. कुराण धडा क्रमांक 2, सूरतुल बकरा, श्लोक क्रमांक 177 मध्ये समस्त मानव जातीला परमेश्वराचा उपदेश आहे की लैसल बिर्रा अन तुवल्लू वुजूहकुम क़िबलल मशरिक़ी वल मग़रिबी वलाकिन्नल बिर्रा मन आमन बिल्लाह वल यौमिल आखिरी वल मलाइकति वल किताबी वन नबिय्यीन व आतल माला अला हुब्बिही ज़विल क़ुर्बा वल यतामा वल मसाकीन वब्नस सबील वस्साइलीन व फिर रिक़ाब व अक़ामस सलाह व आतज़ ज़काह वल मूफून बिअहदिहिम इज़ा अहदू वस्साबिरीन फिल बअसाइ वज़्ज़र्राइ व हीनल बअस उलाइकल लज़ीना सदक़ू व उलाइका हुमुल मुत्तक़ून. परमेश्वराचा फरमान आहे की सदाचार हे नव्हे की तुम्ही आपले तोंड पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे करावे, तर सदाचार हे आहे की जो अल्लाहवर, परमेश्वरावर, द ऑलमाइटी गॉडवर आणि अंतिम दिवसावर, द लास्ट अँड द फायनल डे ऑफ जजमेंटवर ईमान आणतात, विश्वास धारण करतात. त्याच्या सर्व दूतांवर, सर्व ईश्वरीय ग्रंथांवर आणि सर्व प्रेषितांवर, पैगंबरांवर ईमान, विश्वास धारण करतात. ईश्वरीय प्रेमापोटी आपल्याला प्रिय असलेली संपत्ती, वेल्थ, रोकड, आपले नातेवाईक, नियर्स अँड डियर्स आणि अनाथ, गरजवंत, वाटसरू, प्रवासी, पॅसेंजरला, याचकाला, मागणी करणाऱ्याला, गुलामांच्या मुक्ततेसाठी खर्च करतील आणि नमाज, प्रार्थना, प्रेयर्स कायम करतील व जकात अदा करतील, तसेच दिलेल्या वचनांची, प्रॉमिसेसची पूर्तता करतील आणि अडचणी, संकटे, डिफिकल्टी मध्ये व आणीबाणीच्या, क्रायसिसच्या परिस्थितीत देखील संयम, सबुरी, पेशन्स बाळगतील, हेच लोक सत्यशील व परमेश्वराचा भय बाळगणारे कॉन्शियस ईशभिरू आहेत. मी माझ्या वक्तव्याच्या अखेरच्या क्षणी त्या परमेश्वराला प्रार्थना करतो, रब्बना आतिना फिद दुनिया हसनतम व फिल आखिरति हसनतम व क़िना अज़ाबन नार. हे प्रभू, आम्हास या जगात तसेच मरणोपरांत जीवनात सुद्धा अतिउत्तम प्रदान कर व आम्हास नरकाग्नीच्या यातनेपासून वाचव. आमीन. धन्यवाद.